हॅलो फ्रेंड्स, मी पूर्वा परब तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते लाईफ इन कुडाळमध्ये. तर आज नागपंचमी आहे, तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. नागपंचमी निमित्त आज मी बनवणार आहे खोबऱ्याच्या करंज्या, ज्या नागपंचमीला आपण नैवेद्याला दाखवतो कोकणामध्ये असतो करून. तर चला आपण पाहूया खोबऱ्याच्या करंज्याची रेसिपी. आता आपण नेवऱ्या करण्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतलंय, जे आपण मोदकांसाठी वगैरे वापरतो तेच पीठ आहे. आणि इथे त्याची उकळ काढून घेण्यासाठी मी टोपात पाणी गरम करत ठेवलंय. आधी कमीच पाणी घ्या म्हणजे पीठ जास्त हे नाही होणार. आणि ह्याच्यात आता चवीनुसार मीठ टाक. तर पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचंय. आपण मोदकाच्या पिठाला जशी उकळ काढतोय सेम प्रोसेस करायची आहे. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय. बस सारण तयार करून घेऊया. सारण तयार करण्याची मी व्यवस्थित रेसिपी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण दाखवली आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. मी वेलची पूड टाकली आहे. मी गुळ वितळत आला का मग वेलची पूड टाकायची. आता आपलं सारण तयार आहे. असे आपण पात तयार करून घेतले कांदे. त्याच्यामध्ये आपण खोबरं भरून घेतोय. याला छान अशी घडी घालून घ्यायची. नागपंचमी असल्यामुळे त्याला आता मी असे दुमडणार नाही, नाहीतर ह्या इथून असं त्यांना घडी घालून कडेने छान डिझाईन करता येते. पण आता नागपंचमीत आपण तसं करत नाही, म्हणून हे असे साधेच ठेवले. ही अशी आपली करंजी तयार झाली आहे. आता ह्याला आपण उकडवून घेऊया. तर मी इडलीच्या भांड्यामध्ये ही हळदीची पानं ठेवली आहे. हळदीच्या पानांमुळे छान वास येतो. आणि आता याच्यामध्ये आपण ठेवून देणार आहे एक एक. ते आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊया. आणि 15 ते याच्यात मी पाणी ठेवलंय गरम, आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकलाय म्हणजे भांडं खराब काळा नाही होणार. ठेवून देऊया. आता 15 ते 20 मिनिटानंतर आपण त्यांचं झाकण काढून बघितलंय. झाले आहेत आपल्या करंज्या. आपण काढून घेऊया त्यांना व्यवस्थित. आता तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता संध्याकाळ झाली आहे. नागोबाला पुन्हा एकदा राणा सोडायची वेळ झाली आहे. आपण नागोबाला सोडून येऊया. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण नंतर लवकरच भेटू एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.